डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र नवराज्य। उरण तालुक्यात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला। पेन्शनर्स पार्क येथे ज्येष्ठ नागरिकांनी पारंपरिक गुढीपूजन करून मिरवणूक काढली। संध्याकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। पारंपरिक वेशभूषा, वाद्यवृंद, भजनी मंडळे, महिला बाईकस्वार आणि मर्दानी खेळ यामुळे वातावरण उत्सवी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी योग साधना आणि ध्यान यातून आपण काय करू शकतो याच प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। आपले सण आपले संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीचा भक्कम पाया म्हणजे प्राचीन काळापासून आपल्या देशात चालत आलेली योग धारणा आणि ध्यान धारणा। ह्या साधनेचं जर सातत्य आपल्या पिढीने ठेवलं, लहान मुलांनी ते योग्य मार्गाने जोपासलं तर त्यांच्यात किती आमूलाग्र बदल घडू शकतो हे आपली छोटी रिया करून दाखवणार आहे। तर ती काय करून दाखवणार आहे, तिच्या डोळ्यावर ही एक ब्लाइंड फोल्ड आपण लावणार आहोत। तुमच्यापैकी कोणी येऊन हे चेक करू शकता की ह्यातून काही दिसत नाही, कोणीतरी येऊन चेक करा तुम्ही, हा, की ह्यातून काही दिसतंय का असं तुम्ही हे लावा आणि त्यातून काही दिसतंय का असं चेक करू शकता। नाही तर हा ब्लाइंड फोल्ड आपण रियाला लावणार आहोत आणि ते लावल्यानंतर जसं त्या म्हणाले की ह्यातून काही दिसत नाही तरी पण बऱ्याचशा गोष्टी ती ओळखून दाखवेल। जसं एखादं पुस्तक वाचून दाखवू शकते किंवा ऑडियन्स मध्ये जर कोणी एखादी नोट दिली तर त्यातलं ती नंबर रीड करून दाखवू शकते किंवा कुठल्याही वस्तू ती ओळखून दाखवू शकते। तर आपण ते प्रात्यक्षिक बघूया। बुक रीड करते आधी किंवा हे हा अच्छा, हे एक नोट देत आहे तिला। रेडी? कोण चेक करू शकता तिला दिसतंय की नाही? हे कोणी चेक करू, तुम्ही चेक करा का तिला दिसतंय की नाही का? हा, की नोट घे हातात। 100ची नोट आहे, त्याचा नंबर 7QB 595984। तुम्ही नंबर चेक करू शकता। नंबर आधी परफेक्ट आहे। तुमच्यापैकी एखादी कोणाला एटीएम कार्ड किंवा कुठलं डेबिट कार्ड वगैरे देऊन त्याचाही नंबर किंवा काही आपण देऊ शकतो किंवा ह्यातलं कुठलंही एक पेज तुम्ही ओपन करून देऊ शकता आणि तिथे रीड करून दाखवेल। एनीबडी? कोणता पण पेज? आधार कार्ड दिलेलं आहे सर। ठीक आहे, जवळ घे। But make sure you do not break the branch with an axe. You have to break it with the weight of your own body. The overconfident tailor said softly that 7716672588। अजून काय त्या कार्डवरचं ओळखू शकते? 91450429678738। येस, थँक्यू। ज्या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय काय आणि त्याच ती बंद डोळ्यांनी सुद्धा बघते। बरं, हे कसं शक्य झालंय तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे इंट्युशन प्रोसेस हे कार्यक्रम उरणमध्ये होतात। जगभरात हे कार्यक्रम सगळीकडे होत आहेत, 108 देशांमध्ये हे कार्यक्रम चाललेले आहेत। याचा बेसच आहे आपली प्राचीन संस्कृती जी घडते योग साधना ध्यान धारणा याच्यापासून।
इंट्युशन प्रोसेसमध्ये मुलांचा सिक्स सेन्स आपण ज्याला 6वी शक्ती म्हणतो ती डेव्हलप होते. म्हणजे ज्या गोष्टी एक सर्वसामान्य माणूस करू शकत नाही ते इंट्युशनची मुलं करून देतात. म्हणजे ते प्रेडिक्शन पण करतात, भविष्य सुद्धा ओळखू शकतात बऱ्याच गोष्टींचं. कुठे काही चुकीचं घडणार असेल किंवा काही संकट होणार असेल तरी सुद्धा ह्या मुलांना त्यांची भनक असते किंवा ते सांगू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं आजच्या पिढीने सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना हा कोर्स त्यांच्या आयुष्यात आणून द्यावा आणि त्याच्यामुळे खूप आमूलाग्र बदल असा आपल्या संस्कृतीमध्ये घडणार आहे आणि त्याचा फायदा आपण घेऊया. 28 एप्रिलपासून नागावमध्ये उरणमध्ये हा कोर्स होत आहे. जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. आज हिंदू नववर्ष सुरुवात होत आहे गुढीपाडवा या दिनानिमित्त आणि उद्देश एकच आहे, सकळ हिंदू समाज सगळा आपला उरणमध्ये एकत्र यावा. यासाठी आपल्या उरणमध्ये जे धार्मिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, बजरंग दल यामार्फत आहे, ज्येष्ठ नागरिक या मंडळातून हा जो 20 वर्ष चालवत होते, आपण पुढे कंटिन्यू युवा आणि उरणमधील शहर यांना एकत्रित करून हा आजचा दिवस आहे हा खूप मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक धार्मिक आणि संस्था आणि दुसऱ्या सामाजिक संस्था जोडायचा प्रयत्न करत आहोत आणि या ह्याच्यातून एकच आहे की राजकारण सर्व धर्म वेगळा सोडून आपण एक हिंदू धर्मासाठी आजच्या दिवस नववर्षासाठी एकत्र येऊन आजच्या दिवसासाठी एकत्र येणं हा खूप गरजेचा आहे आणि हाच संदेश आजच्या दिवसातून आपल्याला द्यायचा आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन.